विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FY BComला असणारा फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाच्या संदर्भामध्ये आपण व्याख्यान आयोजित करणार आहोत. फायनान्शियल अकाउंटिंग हा टोटल पेपर हा 50 मार्काचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 20 मार्क प्रॅक्टिकल आहे आणि 20 मार्क तुमचे इंटरनल यामध्ये दिले. म्हणजे या ठिकाणी 20 अधिक 30 अधिक 50 या पद्धतीने 100 मार्काचा हा पेपर असेल. लक्षात घ्या. या पेपरमध्ये मुख्यतः पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारला जातो 5 मार्कासाठी. त्यामध्येच पहिल्या प्रश्नामध्येच बी आकडा असतो, तो 5 मार्कासाठी फिल इन द ब्लँक्स असतो. म्हणजे 10 मार्काला पहिला प्रश्न थिअरीसाठी दिलेला असतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो तो आपल्याला प्रॉब्लेम सोडायचा असतो. त्यामध्ये प्रामुख्याने पेसिमिक डिस्ट्रीब्युशनवरती आपल्याला प्रॉब्लेम विचारला जाण्याची शक्यता असते. आणि तिसरा प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न जो आहे तो 15 मार्कासाठी आणि तिसरा प्रश्न जो आहे तो सुद्धा 15 मार्कासाठी प्रॉब्लेम विचारला जातो. आणि शेवटी 10 मार्काला परत शॉर्ट नोट विचारले जातात. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रॉब्लेम्स आपल्याला 30 मार्कासाठी आहे आणि 20 मार्कासाठी थिअरी आहे. लक्षात. त्या थिअरीमध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स आणि शॉर्ट नोट. शॉर्ट नोट या 10 मार्कासाठी असतात. तर पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला एकंदरीत 4 चॅप्टर दिले आहेत. यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्टवरती आधारित आहे. लक्षात. तो पूर्णपणे थिअरी म्हणून पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता असतो. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे पिसिमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. यावरती आपल्याला प्रॉब्लेम विचारले जातात आणि यामध्ये फक्त आपल्याला एकच मेथड यामध्ये विचारलेली आहे, ती सरप्लस कॅपिटल मेथड. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो 15 मार्कासाठी. आणि शेवटचा जो आहे चौथा टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन लॉ अँड अकाउंटिंग. म्हणजे GST वरती आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन आणि त्यामध्ये अकाउंटिंग कसं करायचं याची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाची पहिल्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा एकंदरीत रचना या स्वरूपाची आहे. आता त्यामध्ये आपण आजच्याला जो टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे पिसिमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हा पाहणार आहोत. लक्षात घ्या. आता यामध्ये प्रामुख्याने पिसिमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मध्ये काय आपण शिकणार आहोत तर समजा एखादी पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाल्यानंतर त्या पार्टनरशिप फर्मचे ज्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटी कशा पेड करायच्या या प्रामुख्याने या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. आता ज्या वेळेला एखादी पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होते त्यावेळेला प्रामुख्याने पार्टनरशिपमधलं रिलेशन पूर्णपणे नष्ट होत असतं किंवा संपलेलं असतं आणि रिलेशन त्यांच्यामध्ये राहिलं नसतं आणि त्यांच्या ज्या लायबिलिटी आहेत त्या लायबिलिटी आपल्याला पेड करायच्या असतात. आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी बॅलन्स शीट म्हणून दाखवलेलं आहे. समजा ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाली त्यावेळेला बॅलन्स शीटची पोझिशन या पद्धतीने असेल तर आपल्याला प्रामुख्याने या ज्या असेट्स आहेत असेट्स विकून या लायबिलिटी आपल्याला पेड करायच्या असतात. म्हणजेच या ठिकाणी लायबिलिटी पेड करत असताना प्रामुख्याने या पार्टनरशिप ॲक्टनुसार त्या ठिकाणी आपल्याला लायबिलिटी पेड करावे लागतात आणि पेड करत असताना त्या ठिकाणी प्रेफरन्शियल आपल्याला प्रत्येक लायबिलिटी पेड करावी लागत असते. आता या ठिकाणी आपण विचार केला तर या सर्व जे असेट्स आहेत असेट्स एकाच वेळेला विकू शकत नाही. कारण का तर या असेट विकण्यासाठी आपल्याला एखादी एजन्सी किंवा आपल्याला एखादी जाहिरात द्यावी लागते आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रामुख्याने किंवा एखादा ब्रोकर्स नेमावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व असेट्स विकावे लागतात. आणि
या असेट विकल्यानंतर प्रामुख्याने आता या असेट विकण्यासाठी आपल्याला सुरुवातीला रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड द्यावे लागतात. लक्षात, रिलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे असेट विकण्यासाठी द्यावे लागणारे पैसे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन सांगताना सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे की दी रिलायझेशन ऑफ असेट इज पार्ट बाय पार्ट, इट इज ग्रॅज्युअली, इट इज पिसिमेल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे या ठिकाणी पार्ट बाय पार्ट आपण असेट विकल्यानंतर जे पैसे येतो ते आपण प्रामुख्याने या लायबिलिटी पेड करायचे असतात. आता या लायबिलिटी पेड करत असताना या ठिकाणी ऑर्डर ऑफ पेमेंट करत असताना पार्टनरशिप ॲक्टनुसार आपल्याला ऑर्डर ऑफ पेमेंट करावं लागत असतं. पहिले पैसे आपल्याला द्यायचे झाले तर रिलायझेशन एक्सपेन्सेस व कॉन्टिजेंट लायबिलिटी पेड करावी लागत असते. रिलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे या ठिकाणी काय तर रिलायझेशन एक्सपेन्सेस विल बी पेड आउट ऑफ कॅश बॅलन्स ऑर फर्स्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे तुमच्याकडे जी कॅश शिल्लक असेल त्या कॅशमधून किंवा पहिल्या इन्स्टॉलमेंटमधून रिलायझेशन एक्सपेन्सेस आपल्याला द्यावे लागतात जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये रिलायझेशन एक्सपेन्सेस दिले असतील तर. त्याचप्रमाणे जर एखादी कॉन्टिंजेंट लायबिलिटी दिली असेल ती सुद्धा प्रामुख्याने आपण सुरुवातीला द्यायची असते. त्यानंतर नंबर 2ला या ठिकाणी थर्ड पार्टीज लायबिलिटी. थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे त्रयस्थांचं देणं. या ठिकाणी देत असताना आपण पाहत असताना लायबिलिटी या 2 प्रकारची असतात, एक इंटरनल लायबिलिटी आणि एक एक्सटर्नल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी म्हणजे प्रामुख्याने संस्थेअंतर्गत द्यावयाचं देणं, मग त्यामध्ये पार्टनरचं कॅपिटल येतं, पार्टनर्स लोन येत असतं लक्षात घ्या. आणि एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये प्रामुख्याने बिल्स पेबल, बँक लोन, सन्ड्री क्रेडिटर्स वगैरे हे जे असतात ते एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये येत असतात. आता या ठिकाणी सुरुवातीला देत असताना थर्ड पार्टीज लायबिलिटी पेड करायची. थर्ड पार्टीज लायबिलिटी पेड करत असताना सुद्धा त्यामध्ये नंबर 1ला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करायचे. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे काय तर प्रामुख्याने आपल्याला जे आद्य क्रमांकाने जे देणं द्यायचं असतं किंवा फर्स्ट प्रेफरन्सने जे देणं द्यावायचं असतं त्याला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला इन्कम टॅक्स, म्युनिसिपल टॅक्स, सेल टॅक्स या स्वरूपामधलेच काही देणं द्यायचं असेल म्हणजे गव्हर्नमेंटचं देणं असेल ते लक्षात घ्या द्यावायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटी पेड करत असताना सुरुवातीला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करावे लागतात. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे यामध्ये गव्हर्नमेंट जे ड्यूज आहेत ते पेड करायचे असतात, गव्हर्नमेंट टॅक्सेस वगैरे त्यामध्ये. त्यानंतर गव्हर्नमेंटचे पैसे दिल्यानंतर किंवा या ठिकाणी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड केल्यानंतर पैसे द्यावायचे असतात सिक्युर्ड क्रेडिटर्स. आता सिक्युर्ड क्रेडिटर्स देत असताना या ठिकाणी प्रामुख्याने जे सिक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय तर जी लायबिलिटी प्रामुख्याने आपण काही सिक्युरिटी देऊन निर्माण केलेली आहे. समजा बँक लोन घेताना समजा तुम्ही मशिनरी त्यांना तारण दिली असेल तर प्रामुख्याने ते सिक्युर्ड क्रेडिटर्स निर्माण झालं लक्षात घ्या. म्हणजे त्या स्वरूपाचं जे देणं असेल आपल्याला ते नंतर आपण दिलं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या वेळेला आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करू त्यानंतर सिक्युर्ड क्रेडिटर्स पेड करायचे असतात लक्षात घ्या. आणि जर समजा या ठिकाणी सिक्युर्ड क्रेडिटर्स जास्त असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या स्टँडिंग रेशिओमध्ये द्यावायचे असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. सिक्युर्ड क्रेडिटर्स पेड केल्यानंतर त्या ठिकाणी नंतर जी लायबिलिटी पेड करायची ती म्हणजे अनसिक्युर्ड क्रेडिटर्स लक्षात घ्या. म्हणजे आफ्टर द पेमेंट ऑफ सिक्युर्ड क्रेडिटर्स दॅन पेड अनसिक्युर्ड क्रेडिटर्स. अनसिक्युर्ड क्रेडिटर्स दॅट मीन्स सन्ड्री क्रेडिटर्स, बँक लोन म्हणजे क्लिअरली बँक लोन, नॉट सिक्युर्ड एनी asset, bills payables or the unsecured creditors. आणि यामध्ये देत असताना जर समजा आपल्याकडे पैसे कमी शिल्लक असतील आणि देणं जास्त असेल, एक्झाम्पल समजा आपल्याला 50,000 रुपये देणं असेल आणि आपल्याकडे जर 40,000 रुपये शिल्लक असतील तर त्यांच्या स्टँडिंग रेशिओमध्ये आपण ह्या ठिकाणी पैसे द्यावायचे असतात. When the cash is not sufficient at that time liability should be paid in standing ratio. अशा प्रकारे अनसिक्युर्ड क्रेडिटर्स पेड केल्यानंतर आपल्याला नंबर 3ला द्यावायचे असतात पार्टनर्स लोन. जर समजा आपल्याकडे पैसे शिल्लक राहिले आणि पार्टनरने समजा काही लोन आपल्या फर्मला दिला असेल तर त्या ठिकाणी समजा पार्टनरचं लोन आपण या ठिकाणी ज्या वेळेला
थर्ड पार्टीज लायबिलिटी पूर्णपणे पेड केल्यानंतर पार्टनरचं लोन द्यायचं. पार्टनर्स लोन म्हणजे इंटरनल लायबिलिटी आली लक्षात घ्या. त्यामुळं पार्टनरचं लोन हे थर्ड पार्टीज लायबिलिटी पेड केल्यानंतर द्यायचं असतं. आता समजा या ठिकाणी 2 पार्टनरने लोन पेड केलं असेल तर त्या ठिकाणी ते तर समजावा कॅश सफिशियंट नसतील तर त्यावेळेला प्रामुख्याने पैसे पेड करत असताना त्यांच्या रेशिओमध्ये पैसे पेड करायचे असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पार्टनरचं लोन पेड केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पार्टनरचं कॅपिटल पेड करायचं असतं. आणि पार्टनरचं कॅपिटल पेड करत असताना या ठिकाणी आपण सरप्लस कॅपिटल मेथड शिकणार आहोत. का ज्या पार्टनरचं कॅपिटल जास्त आहे त्याला आधी पेड करायचं, त्यानंतर दुसऱ्या पार्टनरचं पेड करायचं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ऑर्डर ऑफ पेमेंट हे लक्षात ठेवणं सगळ्यात गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी जे आपण लायबिलिटी दाखवली यामध्ये प्रामुख्याने हे दोन्ही लायबिलिटी जे आहेत अनसेक्युर्ड आहेत लक्षात घ्या. ही सेक्युर्ड लायबिलिटी आहे लक्षात. म्हणजे ज्यावेळेला आपण समजा प्रॉब्लेममध्ये आपल्या रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर थर्ड पार्टीज लायबिलिटी देतो. या तिन्ही पण थर्ड पार्टीज लायबिलिटी आहे. परंतु याच्यामध्ये या 2 ज्या लायबिलिटी आहेत या अनसेक्युर्ड लायबिलिटी आहेत आणि बँक लोन जे आहे सेक्युर्ड आहे लक्षात घ्या. मग रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर जर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर दिले नसतील, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे जे आपल्याला गव्हर्नमेंटला देणं द्यायचं आहे ते लक्षात घ्या. गव्हर्नमेंट टॅक्सेस वगैरे जे असतात ते जर प्रॉब्लेममध्ये दिले नसतील तर आपण या ठिकाणी सेक्युर्ड क्रेडिटर्स पेड करायचे असतात. आणि सेक्युर्ड क्रेडिटर्स पेड केल्यानंतर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स पेड करायचे. म्हणजे या ठिकाणी थर्ड पार्टीज लायबिलिटी ह्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या असतात. त्यामध्ये पहिली म्हणजे प्रेफरन्शियल, नंबर 2ला सेक्युर्ड आणि नंबर 3ला अनसेक्युर्ड. अशा पद्धतीने त्याचा सिक्वित क्रम असतो लक्षात. आणि त्यानंतर या सर्व लायबिलिटी पेड केल्यानंतरही पैसे शिल्लक राहिले तर नंतर पैसे द्यायचे पार्टनर्स लोन. आणि पार्टनरचं लोन पेड केल्यानंतर आपल्याला पार्टनरचं कॅपिटल द्यायचं असतं. आणि पार्टनरचं कॅपिटल देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सरप्लस कॅपिटल मेथड ही आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. यामध्ये 2 मेथड आहेत लक्षात घ्या. एक म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड आणि दुसरी म्हणजे मॅक्झिमम लॉस मेथड. परंतु आपल्याला सिलेबसमध्ये फक्त एकच मेथड विचारलेली आहे, सरप्लस कॅपिटल मेथड. आणि ती मेथड जी आपण नंतरच्या व्याख्यानामध्ये आपण पाहणार आहोत.